नागपूरच्या मेयो रुग्णालयातून धक्कादायक बातमी समोर आली आहे। फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी तब्बल 20,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मेयो रुग्णालयाचे शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉक्टर नंदकिशोर जयस्वाल आणि त्यांचे लघुलेखक आशिष मेटेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे। काही महिन्यांपूर्वी हनी ट्रॅप प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या डॉक्टर जयस्वाल यांचे नाव आता पुन्हा एका गंभीर प्रकरणात समोर आल्याने खळबळ उडाली आहे। वर्धा येथील एका सहाय्यक मोटरसायकल निरीक्षकाला वैद्यकीय रजेनंतर पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी फिटनेस प्रमाणपत्राची आवश्यकता होती। याच प्रमाणपत्रासाठी मेयो रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉक्टर नंदकिशोर जयस्वाल आणि त्यांचे लघुलेखक आशिष मेटेकर यांनी सुरुवातीला 30,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे। तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतल्यानंतर एसीबीने पडताळणी केली। चौकशीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला। दरम्यान मागितलेली रक्कम 20,000 रुपयांवर ठरल्याची माहिती समोर आली आहे। डॉक्टर जयस्वाल यांनी प्रत्यक्ष लाच स्वीकारली नसली तरी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीने त्यांच्यासह आशिष मेटकर यांना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणामुळे सरकारी रुग्णालयातील कामकाज आणि पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबी कडून करण्यात येत आहे। या प्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्यावरती सरकारी अधिकाऱ्याचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याचं ही वॉज ऑन मेडिकल लीव्ह। तर वैद्यकीय रजेवरती असल्यामुळं बराच काळ असल्यामुळं त्याला मेडिकल बोर्डाचं सर्टिफिकेट पाहिजे होतं फिटनेसचं। ते सर्टिफिकेट घेण्यासाठी त्यांनी मेयो हॉस्पिटल, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजचं मेयो हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी संपर्क साधला। तर त्या हॉस्पिटलचे जे सर्जरीचे प्रमुख आहेत डॉक्टर नंदकिशोर जयस्वाल आणि त्यांचा एक क्लर्क किंवा लघुलेखक हीज मेटेकर या दोघांनी मिळून पैशाची मागणी केली। त्यांच्याकडे 30,000 रुपयाची मागणी केली होती आणि तडजोड केली ती 25,000 रुपयावरती। तर ही मागणी केल्यामुळं त्यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती। जो सरकारी अधिकारी फिर्यादी आहे त्यांनी आपल्याकडे तक्रार दिली आणि या तक्रारीवरून पडताळणी केली, परंतु पडताळणी यशस्वी झाली। पडताळणी तर क्लिअर झाली। 30,000 रुपये मागणी केली, तडजोड झाली 25,000 रुपयावरती, हे ठरलं। परंतु दुर्दैवानं या प्रकरणात या दोन्ही आरोपींना संशय आल्यामुळं, फिर्यादीचा संशय आल्यामुळं, ह्यामध्ये काहीतरी ट्रॅप असावा अशी शंका आल्यामुळं त्यांनी पैशाची स्वीकृती केली नाही। परंतु तरी सुद्धा आपण लाच मागणीचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यामध्ये हे डॉक्टर जयस्वाल आणि मेटेकर क्लर्क या दोघांनाही अटक केलेली आहे। पुढील कार्यवाही सुरू आहे। मी या निमित्तानं आपल्या सर्व नागपूर परिक्षेत्रातील जनतेला आवाहन करू इच्छितो की सर्वांनी, कोणीही सरकारी कर्मचारी, अधिकारी, कोणीही सरकारी नोकर जर कोणत्याही सरकारी कामासाठी पैशाची मागणी करत असेल तर बिनधास्त आपल्याशी संपर्क साधावा। आपण त्याचं नाव, म्हणजे तक्रार देणाऱ्या माणसाचं नाव 100% गोपनीय ठेवू। त्यांची लाचेची रक्कम जी असेल ती 1 महिन्याच्या आत परत दिली जाईल आणि त्यांचं जे सरकारी अधिकाऱ्यांच्याकडे काम अडलेलं आहे ते सुद्धा पूर्ण करून देण्याची जबाबदारी, अर्थात म्हणजे विहित किंवा नियमित किंवा कायदेशीर काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी सुद्धा एसीबी विभाग, म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा घेईल। धन्यवाद। मेयो रुग्णालयासारख्या प्रतिष्ठित शासकीय वैद्यकीय संस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव लाचखोरी प्रकरणात समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।